नमस्कार, जय हिंद, जय सावरकर. माझं नाव सिद्धांत देशपांडे. सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम हिंदू बांधवांना आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा. तर माझा आजचा वक्तृत्व स्पर्धेचा जो विषय आहे तो आहे सावरकरांच्या कवितेतील राष्ट्रभक्ती. विनायक दामोदर सावरकर हे नाव आपण खूप दृष्टिकोनाने, खूप पद्धतीने ऐकलं असेल. काही लोकांनी 1857च्या स्वातंत्र्य समराला, ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समराचं स्वरूप मिळवून दिलं, असे सावरकर माहिती असतील. काही लोकांना अंदमानाच्या काळाकोठडीतला वनवास, अंदमानाच्या काळा पाणीतले संघर्ष किंवा रत्नागिरीच्या कृतीभक्तीप्रवण राष्ट्रप्रेमाचं स्वरूप, हिंदू राष्ट्र संकल्पनेचा विचार ज्यांनी जगासमोर आणला, अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सावरकरांचं दर्शन, सावरकरांचे वक्तृत्व आपल्याला ऐकून असेल. पण या सगळ्या विचारसागराच्या मागे, या सगळ्या कृतीभक्तीप्रवण राष्ट्रप्रेमाच्या मागे एक कवीचं देह होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका कवीश्वराचं देह होतं. कारण मुळात विनायक सावरकर एक व्यक्तिमत्व म्हणून एक कवीच होते. त्यांची ओळखच मुळात कवी होती असं मला वाटतं. आणि सावरकरांच्या राष्ट्रभक्तीला जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे त्यांच्या कवितेतली राष्ट्रभक्ती जाणून घेणे. एक असे कवी ज्यांनी आपल्या मातृभूमीला या पातळीवर नेऊन ठेवलं, एका अशा दर्जावर नेऊन ठेवलं की जिकडे स्वतः मातृभूमी आपल्या कर्तृत्वाविषयी अभिमान बाळगेल, स्वतः मातृभूमीच्या लेखणीविषयी कृतज्ञता व्यक्त करेल. शालेय शिक्षण सावरकरांचं नाशिक या जिल्ह्यात झालं. त्यानंतर महाविद्यालयामध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकर आले आणि तिथपासून एक कवी पर्व सुरू झाला, एका कवीश्वराचा पर्व सुरू झाला. या महापर्वाची सुरुवातच, या महापर्वाचा आरंभच जयोस्तुते नावाच्या कवितेने झाला किंवा जयोस्तुते नावाच्या गर्जनेने झाला. जयोस्तुते श्री महान मंगले श्रीवासपते शुभदे. जेव्हा ही पूर्ण राष्ट्रभक्ती एका विस्कटलेल्या अवस्थेत चालली होती, तेव्हा या राष्ट्रभक्तीला आपल्या भरतभूमीची, आपल्या मातृभूमीची खरी ओळख जगासमोर प्रस्तुत करणारे फक्त सावरकरच. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांचे, हे राष्ट्रीय भावनेची, ही राष्ट्रीय नैतिकतेची आणि ही राष्ट्रीय कर्तृत्वाची अवतार म्हणजे आमच्यासाठी मातृभूमी. परमशतेच्या नभात तुची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती तूच जी राज्ञीय तू त्यांची. या अंधकारमय आकाशात, या पारतंत्र्याच्या नरकात आमच्यासाठी जर का एकमेव कोणी आत्मविश्वासाची दीप असेल, आशेचा तारा असेल, तर तो म्हणजे हे मातृभूमी तू आहेस. तू आमच्या चांगुलपणाची, आमच्या आनंदाची राणी आहेस. जसं आपण साधारणपणे म्हणतो की एक मनुष्य जेवणाशिवाय काही क्षणभर किंवा काही दिवस जगू शकतो, पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो, पण आत्मविश्वासाशिवाय, आशेशिवाय एक क्षणभरही जगू शकत नाही. गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, या आत्मविश्वासाच्या गालांची लाली आमच्या गालांवर दिसतीये. ती आत्मविश्वास फक्त तुझ्यामुळेच आहे. आणि म्हणूनच हा संपूर्ण देह, हा संपूर्ण जीव, हे संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी समर्पित केलं तरी ते कमी पडेल. तू आमच्या शाश्वत आनंदाचं कारण आहेस. हे मातृभूमी, तुझं साठी मरण ते जनन आणि तुझं वीण जनन ते मरण. आमच्या एवढ्या सगळ्या देणगीमुळेच तुझ्यासाठी आम्हाला मरण पावणं हेच आमच्यासाठी जगणं आहे आणि तुझ्यासाठी न जगणं हेच आमच्यासाठी मरण आहे. ज्या क्षणी या भूतलावर, ज्या क्षणी या भूमातेवर माझा पहिला श्वास घेतला गेला, पहिलं पाऊल मी या भूमातेवर ठेवलं, त्या क्षणापासून त्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हा संपूर्ण देह आणि संपूर्ण जीव फक्त आणि फक्त तुझ्यासाठी समर्पित आहे. या जीवावर फक्त तुझा अधिकार आहे. तू उदंड आहेस, तू गोड आहेस, तुझ्यात गोडवा आहे. तूच आमच्या जगण्याची खरी प्रेरणा आहेस, तूच आमच्या जगण्याचा खरा अर्थ आहेस आणि तूच आमचा आदर्श आहेस. दुष्टांचा विनाश करणारी, दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करणारी आणि सज्जनांचं रक्षण करणारी हे मातृभूमी, तुला त्रिवार साष्टांग प्रणाम असो. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती. तुझा होण्यातच, संपूर्णपणे हे आयुष्य तुला समर्पित करण्यातच आम्हाला मोक्ष आहे. आणि म्हणूनच हे मातृभूमी, जयोस्तुते श्री महान मंगले श्रीवासपते शुभदे, स्वतंत्रते भगवती मामत्वम यशोयुतामंदे. तुझा विजय असो, तुझा विजय असो आणि तुझा विजय असो.
ही कविता सावरकरांनी फक्त 21 वर्षाचे असताना लिहिली. जसं प्रत्येक कवितेच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते, तसंच पुढची कविता जी आहे त्याच्या मागे इतकी मोठी आणि इतकी भावून जाणारी पार्श्वभूमी आहे की त्या कवितेच्या बद्दल आपण सावरकरांच्या आयुष्याचा पण अंदाज लावू शकतो की त्यांनी किती संघर्ष सहन केला. ब्रायटनच्या किनाऱ्यावर सावरकर आहेत, समुद्र किनाऱ्यावर. त्यांचा 4 वर्षांचा मुलगा प्रभाकर वारला. घरचे महिला मंडळ संपूर्णपणे रस्त्यावर आले आणि भावाला काळा पाण्याची शिक्षा झाली. एका अशा परिस्थितीत एका राष्ट्रभक्त काय विचार करू शकतो? हो, जगातल्या सर्वोच्च 5 प्रेमगीतांमधलं एक गीत म्हणजे ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. आध्यात्मिक भाषेत मन, बुद्धी, चित्त, अहंकार याविषयी चर्चा झाली, पण या सगळ्या पलीकडे जाऊन एका राष्ट्रप्रेमी भक्तासाठी प्राण तळमळणं काय असतं हे समर्थ रामदास स्वामींनंतर सावरकरांनी आपल्याला सांगितलं. समर्थ रामदासांनी राम भक्तीसाठी म्हणले होते की तळमळ निवविरे. त्यानंतर सावरकरांनी सांगितलं की सागरा प्राण तळमळला माझ्या मातृभूमीच्या ओढीसाठी. भूमातेच्या चरणतळा तुझ धूता मी नित्य पाहिला होता. तू रोज तुझ्या लाटांच्या सोबत, तुझ्या लाटांच्या सानिध्यातून माझ्या आईचे, माझ्या मातृभूमीचे पाय धुवायचास, चरण स्पर्श करायचास, आणि यासाठी मी तुझा आदर करायचो, तुझ्यात मी नित्य पाहिला होता. तुम्हाला सांगितलंस की आपण हे पूर्ण ब्रह्मांड, ही पूर्ण सृष्टी आपण विविध विविध ठिकाणी जाऊन तिकडून ज्ञान गोळा करूत आणि पुन्हा आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी त्या ज्ञानाला अर्पण करूत. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. पण तू मला आता परत न्यायला तयारच नाहीस. वचनभंग केलंस तू माझा, विश्वासघात केलास तू माझा. माझ्या जर का मातृभूमीसाठी माझं ज्ञान व्यर्थ असेल, माझं ज्ञान मी तिच्या चरणी ओवाळू शकत नसेल, तर हे ज्ञान माझ्यासाठी संपूर्णपणे व्यर्थ आहे. हे ज्ञानाचे फुलबाग, ती आम्र वृक्षवत चलतारे, तो कुसुमत युता त्या सुलतारे, तो बाल गुलाबही आता रे, फुलबाग आता हाय पारखा झाला. तो ज्ञानाचा फुलबाग माझ्यासाठी संपूर्णपणे व्यर्थ झाला. सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला, ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. आणि लक्षात ठेव, जर का तू असंच वागत राहिलास तर अगस्ती नावाचं वादळ तुझ्यावर परत येऊ शकतं. कारण हा देशच भगीरथांचा आहे, गंगा खेचून आणणाऱ्यांचा आहे. पहिल्या कवितेप्रमाणे जर का या कवितेमध्ये पण आपण दृष्टांत आणि सिद्धांत या दोन्ही गोष्टींचा बारकाईने अभ्यास करायला गेलो तर एक आठवड्याचं सत्रही आपल्याला कमी पडेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज ज्या भावाने, ज्या गोड भावाने विठ्ठलाविषयी, भगवंताविषयी आपली भक्ती व्यक्त करतात, त्याचप्रमाणे आपल्या मातृभूमीवरचं असलेलं प्रेम अगदी ज्वलंत भावनेने आणि गोड दृष्टांताने सावरकरही व्यक्त करतात. सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचं, सावरकरांच्या लेखणीचं किंवा सावरकरांच्या संघर्षाचं संपूर्ण तत्व, मुळात तत्व हे हिंदुत्वाचं होतं. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. आणि त्या हिंदुत्वाचं तत्व सावरकरांच्या लेखणीतून, सावरकरांच्या पत्रांतून, वेगवेगळ्या भाषणातून, वक्तृत्वांच्या माध्यमातून आपल्याला कळू शकते. पण एक काव्यमयी गीत किंवा एक काव्यमयी कविता जर का त्यांची कोणती असेल जी वर्तमान काळाची हिंदूंची विस्कटलेली परिस्थिती आणि त्या काळाचे रथी महारथी, शूरवीर, चंद्रगुप्त मौर्य असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा प्रभू रामचंद्र असो, या हिंदू संस्कृतीला पुन्हा आणण्यासाठी आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, हे एका ध्वजगीतामध्ये सावरकरांनी सांगितले. आणि ते ध्वजगीत म्हणजे अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा, उभवूया पुन्हा. मार्ग ज्या त्या ध्वजातसी त्या काळी, धोविजी पराक्रमशाळी, हिंदू कुश शिखरी चढला जिंकुनी रणा. रामचंद्र लंकेवरती वधुनी रावणा. करीत जय सिकंदर स्वारी, चंद्रगुप्त ग्रींका मारी, हिंदू कुश शिखरी चढला जिंकुनी रणा. जसं रामचंद्रांनी रावणाला रणधुमाळीत मिळवलं, अधर्माला धर्माने हरवलं, तसंच चंद्रगुप्तांनी अलेक्झांडर द ग्रेट, ज्याच्या अख्ख्या जगावर ज्याची सत्ता होती, त्याला रणधुमाळी मिळवली, ज्याला रणधुमाळीत हरवलं. कुठे गेले ते? कुठे गेले ते चंद्रगुप्त? कुठे गेले ते छत्रपती शिवाजी? कुठे गेले ते विक्रमादित्य? आणि कुठे गेले ते रामचंद्र?
या सगळ्या गोष्टीत, या सगळ्या हिंदू संस्कृतीच्या विस्कटलेल्या अवस्थेत पुढती नेम काही ढळला, ध्वज जरी करातून उतरला, उचलूया पुनरपी प्राणा लावूनीपणा. आपल्या संपूर्ण प्राणांना, आपल्या संपूर्ण देहाला समर्पित करून आपण एक साथ या ध्वजाला परत उचलून परत त्याच्या जागेवर आणू. जेव्हा चंद्रगुप्त मौर्याची अख्ख्या जगावर सत्ता होती, छत्रपती शिवाजी महाराजांची अख्ख्या जगावर सत्ता होती, हे सगळे हिंदू योद्धा, हे सगळे हिंदू शूरवीर जर का आपल्याच कुळाचे असतील, आपल्याच रक्ताचे असतील आणि तुमच्या आमच्यामध्ये त्यांचं रक्त असेल, तर आपण उचलूया पुनरपी, हे ध्वज आपण पुनरपी उचलूया प्राणा लावूनीपणा. आणि या सगळ्या परिस्थितीत आपण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की कोण काय म्हणतं यावर हिंदू संस्कृतीचं, कोण काय म्हणतं यावर हिंदू धर्माचं महत्त्व अवलंबून नाहीये. आपल्याला माहिती आहे की आपल्या अस्तित्वाचं, आपल्या जगाच्या अस्तित्वाचं कारणच हिंदू धर्म आहे. हे सनातन धर्मच सगळ्या अस्तित्वाचं कारण आहे. मला सांगा, कोणी काय अस्तित्वाला तुम्ही नष्ट करू शकता? कितीही मोठा झाला तुम्ही, कितीही विस्कटलेले झाला तुम्ही, तरी त्या मुळाला तुम्ही नष्ट करू शकत नाही. आणि आपलं हिंदू संस्कृती हे सगळ्यांचा आधार आहे. या अस्तित्वाचं कारणच आपली हिंदू संस्कृती आहे. आणि त्यामुळेच अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा, उभवूया पुन्हा. कारण कोण काय म्हणतं यावर आपल्या हिंदू धर्माचं महत्त्व अवलंबून नाहीये, यावर आपल्या सनातन धर्माचं महत्त्व अवलंबून नाहीये. आणि हेच आपल्याला सावरकरांच्या कवितेतून आपल्या मातृभूमीचं प्रेम, आपल्या राष्ट्रभक्तीचं प्रेम आणि हिंदू राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त जातीवाद नाही, हे आपल्याला पटवून सावरकर देतात. शेवटी मी वेळेच्या मर्यादेचं भान ठेवून पुन्हा एकदा सांगतो की या प्रतियोगितेच्या निमित्ताने का होईना आपल्याला सावरकरांच्या कवितेतील राष्ट्रभक्ती, सावरकरांचे विचार, सावरकरांचे तत्व आपण वाचले पाहिजे आणि आजच्या काळात ते अंमलात आणले पाहिजे. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. जय हिंद, जय सावरकर. नमस्कार.